रोहित पाटील या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत महालक्ष्मी मंदिरामध्ये. महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी दादर रेल्वे स्टेशनवरून मी ट्रेन पकडली. दादरवरून ट्रेन पकडून मी उतरलो महालक्ष्मी या रेल्वे स्थानकावर आणि तिकडनंच आपण महालक्ष्मी मंदिरामध्ये जाणार आहोत. स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला टॅक्सी मिळेल आणि प्रत्येकी पर पर्सन जर विचार केला तर 20 रुपीज आकारले जाते. टॅक्सीमध्ये बसून मी निघालो महालक्ष्मी मंदिराकडे. पहिल्यांदाच मंदिरामध्ये जात असल्याने मला थोडी एक्साइटमेंट होती. आमची टॅक्सी सिग्नलला थांबली आणि समोरच मला एक स्पोर्ट्स बाईक आणि स्पोर्ट्स कार बघायला मिळाली. खूप भारी वाटत होतं. मग निघालो आम्ही महालक्ष्मी मंदिराकडे. मंदिर हे खूप जुनं आणि ऐतिहासिक आहे. हे मंदिर मुंबईमधील भुलाबाई देसाई मार्ग महालक्ष्मी वेस्ट येथे स्थित आहे. तुम्ही कधीपासून हा व्यवसाय करता? मला झाली बाबा 20 वर्ष. 20 वर्ष. सो आता आपण महालक्ष्मी मंदिरामध्ये पोहोचलो आहे आणि सुरुवातीला आपल्याला श्री त्र्यंबकेश्वराचं मंदिर लागलं, शंकरा महादेवांचं. त्यानंतर पुढे चालत चालत आता आपण जातो आहे महालक्ष्मी टेम्पलकडे. तर असंच जोडून जा आपल्या ब्लॉगसोबत. कसं आहे? तो फुलांचं ताट जर आपण घेतलं तर 50 रुपये. यामध्ये हार असणार आहे आणि देवीसाठी कमळ फुल असणार आहे.
मंदिरात दर्शन घेतलं. खूप गर्दी होती, पण दर्शन खूप छान झालं आणि खूप प्रसन्न वाटलं. त्यानंतर आम्ही आता मंदिराच्या बॅक साईडला आलो आहे. इकडे सुद्धा 2 मंदिरं आहेत, तिकडे आपण आता भेट देऊया आणि असंच जोडून राहा आपल्या ब्लॉगसोबत. सो खाली बजरंगबलीचं मंदिर आहे आणि गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तिकडे दर्शन घेऊन आता आपण निघूया आणि पुढे काय काय होतं असं मी दाखवतो तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये. असं जोडून राहा. समोर आपण पाहतोय नरिमन पॉईंटचा रोड आहे आणि सी व्ह्यू पण खूप छान दिसतोय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रोहित पडील ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.